आज मी महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून वर्लीतून माझं नॉमिनेशन भरलं। मी सर्वप्रथम महायुतीचा सर्व नेते, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय गृहमंत्री अमित शाहजी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवार यांचा मी आशीर्वाद घेतला ऑलरेडी आणि मी आपल्या माध्यमातून सर्व वर्लीकरांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा मागतो। वर्ली खऱ्या अर्थाने मुंबईतील मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की सर्वात कॉस्मोपॉलिटन मतदारसंघ आहे आणि वर्लीमध्ये एक मिनी इंडिया आहे वर्ली, आणि वर्लीमध्ये देशातील सर्वात श्रीमंत लोक टावर्समध्ये राहतात। पण आम्हाला याचा जास्त अभिमान आहे की वर्लीमध्ये मुंबईचा मूळ रहिवासी, भूमिपुत्र, कोळी समाज असो, भाडेकरू असो, बिरिडी चाळीमध्ये राहणारे भाडेकरू असो, झोपडपट्टीमध्ये राहणारे भाडेकरू असो, गिरणी कामगार असो, ज्यांच्या खांद्यावर मुंबई उभारली आहे, देशाची राजधानी, आर्थिक राजधानी बनली आहे, वर्लीत राहतात आणि त्यांना न्याय देणे हेच महायुतीचा एकमेव उद्दिष्ट आणि लक्ष्य आहे। मी मुख्यमंत्री स्वतः सांगू इच्छितो की मुख्यमंत्री स्वतः वर्लीचा उमेदवार म्हणून मुख्यमंत्री साहेबांना, शिंदे साहेबांना वर्लीतील सर्वसामान्यांच्या समस्या दूर करायचं आहे आणि हे पर्सनल बॅटल नाही आहे। आपल्या उद्दिष्ट कोणाचा पराभव करणे नाही, आपल्या उद्दिष्ट आणि खास करून माझं जे ड्युटी आहे, माझं काम आहे की सामान्य वर्लीकरांचा समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यानंतर त्यांच्या समस्या थेट डायरेक्टली मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवण्यासाठी हेच आहे। धन्यवाद। आज मैंने महायुति का नॉमिनेशन फॉर्म वर्ली मुंबई कंस्टिट्यूंसी से मैंने भरा है। मैं महायुति के सभी नेताओं का, हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, गृहमंत्री अमित शाह जी, जेपी नड्डा जी, महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, अजितदादा पवार जी, सभी का मैंने आशीर्वाद प्राप्त किया है। वर्ली एक प्रकार से मैं कॉन्फिडेंटली कह सकता हूँ इस बात को कि मुंबई का सबसे कॉस्मोपॉलिटन निर्वाचन क्षेत्र है। वर्ली में आपको सभी समाज दिखाई देगा। यहाँ हमारे मूल रहवासी जो भूमिपुत्र है, जिनके कंधों पे मुंबई आज देश की आर्थिक राजधानी बन चुकी है, चाहे वे कोली समाज हो, हमारे जो किराएदार हैं, भाडेकरू हैं, इसके साथ साथ आपको दक्षिण भारत के काफ़ी लोग दिखाई देंगे, तेलुगु समाज है, तमिल समाज है, उत्तर भारतीय है, हर प्रकार के लोग रहते हैं। बड़े बड़े टावर्स में लोग रहते हैं, लेकिन हमारी जो गर्व की बात है कि वर्ली में भूमिपुत्र यहाँ रहते हैं और उनको न्याय देना यही हम सबका एक ही यूनाइटेड एक उद्देश्य है, एक लक्ष्य है। और मुख्यमंत्री साहब, मैं मानता हूँ कि वे स्वयं वर्ली के उम्मीदवार के रूप में इस चुनाव लड़ रहे हैं। मुख्यमंत्री साहब स्वयं चाहते हैं कि वर्ली में सबसे आम लोग उनको न्याय मिले। ये कोई नकारात्मक कैंपेन हम नहीं करने जा रहे हैं, एक सकारात्मक कैंपेन विकास के आधार पर लड़ने जा रहे हैं। ये पर्सनल कोई बैटल नहीं है, हमारा उद्देश्य किसी को हराना नहीं, हमारा उद्देश्य है कि वर्लीकरों को, मुंबईकरों को और महाराष्ट्र में आम लोगों को जिताना है। पण मिलिंदजी प्रश्न आहे का तुम्ही लोकसभा आप विधानसभा चुनाव लड़ रहे हैं, ये मुद्दा उठ रहा है। आप राज्यसभा सांसद हैं, फिर विधानसभा चुनाव लड़ रहे हैं, कह रहे हैं कि ग्रेजुएशन के बाद आप फिर से 10th करने आ गए। कौन कह रहे थे? एमएनएस के लोग यही प्रचार कर रहे हैं। करने दीजिए। देखिए, सेवा की भावना जिसमें होती है, जिस व्यक्ति में सेवा की भावना होती है, वो ये नहीं सोचता है कि मैं पावर में हूँ या नहीं हूँ। मैं पिछले 10 सालों से पावर में नहीं था, लेकिन हमने कभी भेदभाव नहीं किया। हमने नहीं कहा कि हम पावर में नहीं है तो हम आपकी सेवा नहीं करेंगे। तो
तो ये अफसोस की बात है, यदि मनसे के लोग कह रहे हैं तो इनकी क्या चरित्र है वो जनता के सामने आ रही है। मिलिंदजी प्रश्न असा आहे का तुम्ही लोकसभा लढलेले होतात, आता राज्यसभेवर लोकसभा नाही लढलो आता, भरपूर राज्यसभेवरती आता आहात तुम्ही, मलबार हिल सोडून तुम्ही आता वरळी देतात विधानसभेवर, काय नेमकं उद्दिष्ट टार्गेट काय हे नाही? तुम्ही इतर लोकांना पण प्रश्न विचारा ना. म्हणजे लोकांनी बँड्रा किंवा दादर सोडून वरळीमध्ये आले, मी त्यांना विचारा हा प्रश्न. हो, वरळीकरांचा जे भावना आहे ते मला माहिती आहे, मी त्याचा आदर करतो. मी वरळीकर नसलो तरी मी दक्षिण मुंबईकर, आणि मी एक गोष्टी सांगू इच्छितो की मी खासदार असो की नसो, आमदार असो की नसो, वरळीकरांचा, दक्षिण मुंबईकरांचा, सामान्य मुंबईकरांचा आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमी झटत होतो. आणि माझे स्वर्गीय वडील मुरलीभाई देवरा ह्या विभागाचे खासदार होते. मुरलीभाईंनी मुंबईतील रहिवाशांसाठी, खास करून सामान्य लोकांसाठी त्यांनी भरपूर काम केले होते. आज PMGP प्रकल्प आहे, प्राईम मिनिस्टर्स ग्रँड प्रकल्प, हजारो मराठी माणसांना कायमस्वरूपी घर मिळालं, मुरलीभाईंनी केलं होतं. तेव्हा 100 कोटी केंद्र सरकारने दिली, आणि आता माझं सौभाग्य आहे की मी हे काम पुढे घेत आहे. तर आपल्याला लोकांचा समस्या दूर करायचं आहे. राजकारणसाठी भरपूर वेळ आहे. बाळासाहेब नेहमी म्हणत होतं की समाजकारण 80% आणि राजकारण 20%. आणि मी अजून एक गोष्टी सांगू इच्छितो, खास करून वरळीमध्ये आणि मुंबईमध्ये कट्टर शिवसैनिकांना मी आपल्या माध्यमातून एक गोष्टी सांगू इच्छितो की वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माझे स्वर्गीय वडील मुरलीभाई देवरा यांचं खूप जुने आणि डीप रिलेशनशिप होतं. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने 1976 मध्ये मुरलीभाई मुंबईचा महापौर झाले. मुरलीभाई मारवाडी होते, स्वतःला एक मराठी माणूस समजत होते, पण माझी आईचे माहेरचं नाव फणसालकर असल्याने बाळासाहेब प्रेमाने मुरलीभाई यांना महाराष्ट्राचे जवाई म्हणायचं. तर वरळीकरांचा, दक्षिण मुंबईकरांचा समस्या काय आहे हे मला चांगलं माहिती आहे. आणि मी आज आत्मविश्वासाने सांगू शकतो, शिंदे साहेबांचा पण विजन आहे की आज मुंबईकरांचा सर्वात मोठा प्रश्न गृहनिर्माणचा प्रश्न आहे, हाऊसिंगचा प्रश्न आहे. आणि लोकांना कायमस्वरूपी घर देणे हे आपल्या सर्वांचा उद्दिष्ट आहे. मला काय विजन, लोकांनी मला विचारलं की तुमचा विजन काय आहे वरळीसाठी. जनतेचा विजन काय आहे ते आपण ऐकण्यासाठी आपण येथे आलो आहे. जनतेचा विजन माझं विजन, जनतेचा विजन मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचा विजन. आणि आज सामान्य वरळीकरांचा उत्साह पाहिल्यानंतर मला पूर्ण खात्री आहे की महायुती सरकारला एक हॅट्रिक मिळणार. महाराष्ट्र में 288 सीटें हैं, लेकिन आपके चुनावी मैदान में आ जाने से सबसे हॉट सीट बन गई है वरली, पूरे देश की निगाहें हैं इस पर. इसके लिए मैं मीडिया आप लोगों को बहुत धन्यवाद देता हूँ. थैंक यू.